सुरू करूया. कोणतेही सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. शारीरिक स्थिरता आहे त्या बैठकीमध्ये. स्थिर बसूया. स्थिर सुखमासन. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण. शारीरिक स्थिरता. जोड श्वासाची. मानसिक स्थिरता. प्राणधारणा. सहज श्वास घेतोय, सोडतोय. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. शरीर मनाने स्थिर होण्यासाठी एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. यथाशक्ती 15 आवर्तनं. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 आवर्तनं. आपली आपण मनाने काउंट करूया. जाणीव उजव्या नाकपुडीच्या ठिकाणी फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश ही कृती थांबवून डावा हात गुडघ्यावरती. डाव्या नाकपुडीने हीच कृती. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 15 आवर्तनं. डावीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात. जाणीव डाव्या नाकपुडीकडे आणि फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. यथाशक्ती 15 आवर्तनं. सावकाश कृती थांबूया. उजवा हात गुडघ्यावरती. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. तिथला श्वसन मार्गातला बदल याची जाणीव करूया. कपालभाती 15 आवर्तनं. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. ज्यांचं सायनसचा ज्यांना त्रास आहे त्यांनी मात्र करणं टाळायचंय. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 आवर्तनं. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबूया. काही
सेकंदासाठी येणारी श्वासविरहित अवस्था, त्याची अनुभूती, हातांची ज्ञानमुद्रा, आहे तो श्वास सोडून एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. चैतन्य शक्ती, सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. आपल्या सगळी दुखणी, आपला सगळा आळस या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. साधनेसाठी शरीर आणि मनाने स्थिर होत आहोत. तीन मध्यम पट्टीतले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. श्वास भरून घेऊया. अ अ अ दोन्ही हात जोडून प्रार्थना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोमन गणपती बाप्पाचं स्मरण करूया. त्याच्या आशीर्वादाने आपल्या साधनेला सुरुवात करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. जोडलेले हात हळूहळू कमरेतनं पुढे झुकून जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओंकार रूपी गणेशापासून. त्याला साक्षी ठेवून आपल्या साधनेला सुरुवात करूया. हळूहळू श्वास घे. कमरेतनं सरा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. अवकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती घेऊया. त्याला आपण पायाची सांधे मोकळे केले. आज आपण हाताची करणार आहोत. त्याआधी थोडस पावलामध्ये हालचाल करूया. आपल्या अँकल जॉईंट्स हलकेसे गोलाकार फिरून घेऊया. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. साधी मांडी किंवा पाय समोर ठेवलेत कसंही चालेल. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या पाचही बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा. आणि मग अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोट फोल्ड करायची. पेरापेरातनं प्रत्येक बोट फोल्ड करूया. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन. स्ट्रेच. अंगठा आतमध्ये, मग त्यामध्ये 4 बोट. घट्ट मूठ वळून घ्यायची. बरोबर. अजून एकदा करूया. आता श्वास घेत ओपन करा. स्ट्रेच द्या. आणि श्वास सोडत प्रत्येक बोट हळूहळू फोल्ड करायला सुरुवात करा. श्वास सोडत सोडत प्रत्येक बोट फोल्ड करायचं. पुन्हा श्वास घेत ओपन करूया. आणि श्वास सोडत अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोट फोल्ड करूया. घट्ट मूठ वळून घ्यायचे. आपले हात कोपरातनं सरळ आहेत. आता हीच हातांची मूठ आपल्याला मनगटामधनं वर आणि खाली करायचे. वर खाली. आपले मनगटाचे जे जॉईंट्स असतात ते अतिशय डेलिकेटेड असतात. तिथे जर दुखापत झाली तर ते बरे होण्यासाठी किंवा ते जॉईंट्स जोडण्यासाठी सुद्धा बराच कालावधी जातो. म्हणून त्यांचं आरोग्य चांगलं असणं,
उत्तम असणं हे आपल्या हातात आहे. जास्तीत जास्त वरती आणि खाली. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5, 4, 3, 2, 1 अँड स्टॉप. थोडा वेळ हात खाली घ्या, डोळे मिटून घ्या, जाणीव श्वासाकडे. नकळत काही कृती करताना आपण ब्रीदिंग होल्ड करतो. तो पूर्णपणे आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडून द्या. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या आणि आता डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचंय आणि पुन्हा उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. ठीक आहे. आणि आता हा कोपऱ्यातनं आपला हात गोलाकार फिरवायचा क्लॉकवाईज. 1, 2, 3. पुन्हा आपले हे कोपराचे जो टेनिस एल्बो आहे आपला, तो सुद्धा जर तिथे दुखापत झाली तर तिथे आपण काहीही करू शकत नाही. म्हणून तो सुद्धा सांधा मोकळा असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या कृती त्यासाठी आहे. विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळेला. आपण हाताचा सपोर्ट दिलाय कोपऱ्याच्या खाली, म्हणून कोपऱ्यातनच आपला हात गोलाकार फिरतोय. बरोबर. आता उजवा हात समोर घ्यायचा आहे. उजव्या हाताची मूठ ओपन करायची. डावा हात त्याच्या हाताची मूठ वळून घेऊया अंगठा आतमध्ये, मग 4 बोट. उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडूया आणि पुन्हा गोलाकार डावा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5, 4, 3, 2, 1 स्टॉप. हात खाली थोडा वेळ. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. मान मध्यभागी, चेहरा शांत. आता फक्त आपल्या शोल्डर मध्ये हालचाल होईल. ठीक आहे. श्वास घेत शोल्डर वर उचलायचे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत शोल्डर वर उचलायचे आणि श्वास सोडत सावकाश खाली घ्यायचे. ठीक आहे. घाई गडबड न करता सुरू करूया. श्वास घेत शोल्डर वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा. जो काही आपला स्ट्रेच आला होता हातामध्ये तो रिलीज झालाय. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. बघा हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड आहे. ठीक आहे. हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड. आणि जेवढं तुम्हाला हात टाईट करता येईल तेवढा टाईट करा. स्ट्रेच करा, स्ट्रेच करा. आपल्या बाजूने काहीतरी येत आहे आणि आपण त्याला थांबवून ठेवलंय, अशी ही कृती. जास्तीत जास्त स्ट्रेच, 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 स्ट्रेच. आता तिथल्या तिथेच हात आपल्याला गोलाकार फिरवायचे. बघा तिथल्या पूर्ण गोलाकार न फिरवता तिथल्या तिथेच रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, परफेक्ट. 4, 5. विरुद्ध बाजूने 5, 4, 3, 2, 1 स्टॉप. ठीक आहे. तसेच हात वर घ्या आणि पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच, 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 स्ट्रेच. रिलॅक्स. हात सावकाश खाली, डोळे मिटून घेऊया आणि काही सेकंद विश्रांती, जोड श्वासाची. दोन्ही हात समोर घेऊया. हाताची बोटं खांद्यावर आणि पुन्हा एकदा शोल्डर रोटेशन. कोपरं जॉईन करून घ्या दोन्ही हातांची. आणि आता सुरू करूया श्वासाकडे लक्ष देऊन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली क्लॉकवाईज 3 वेळेला. 1, 2, 3.
परफेक्ट. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. पुन्हा कोपरं जॉईंट आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही हात खांद्यावर, डोळे मिटून पुन्हा इथे श्वासाची गती आपली हलकीशी वाढल्यासारखी वाटेल, त्याची जाणीव. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच करूया फुल नेक रोटेशन. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायचे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. डोळे अलगद मिटलेले आहेत. फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल होतीये. आता सावकाश मान उजवीकडे मागे आणि डावीकडनं पुढे असं 3 वेळेला रोटेशन. आपल्याला सगळ्यांना ही कृती माहितीये. कशा प्रकारे आपला कान खांद्याजवळ जातो हेही माहितीये. त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न. आपली क्षमता, आपली प्रगती हे आपलं आपण तपासूया, निरीक्षण करूया. तोंड बंद, डोळे बंद आहेत. श्वास चालू आणि मानेच्या सांध्यांची हालचाल चालू. विरुद्ध बाजूने डावीकडून हीच कृती 3 वेळेला. चेहरा अगदी शांत. दोन्ही बाजूनी 3 वेळा झालं की सावकाश मान सरळ करायची. श्वास घेत घेत डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि पुन्हा तिथे हलकीशी विश्रांती. एक आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि तोही श्वास सावकाश सोडून द्यायचा. दोन्ही पाय समोर करा. थोडा वेळ विश्रांती. थोडीशी पावलामध्ये हालचाल. 5 मिनिटं आपण या स्थितीत बसलो होतो म्हणून. आणि आता विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पावलं जुळवून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. स्थिती. आणि आता एक एक पाय फोल्ड करा. सुरुवातीला उजवा आणि मग डाव. दोन्ही हात आपल्या मांडीवरती. वज्रासनामध्ये काही सेकंद आपल्याला स्थिर बसायचं आहे. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे म्हणून कुठलंही आसन करण्याआधी आधी वज्रासनामध्ये आपण स्थिर होऊया. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. ज्यांना कोणाला अँकल जॉईंट्स मध्ये त्रास होतोय, तिथे प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर एक नॅपकिन घ्या. नॅपकिनचा रोल करून तो आपल्या अँकल जॉईंट्सच्या खाली ठेवा. बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती तपासूया. गुडघे मांड्या समोरनं जुळलेल्या असतील. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. आणि इथे नैसर्गिक आपला पाठीचा मणका एका रेषेमध्ये म्हणजेच सरळ असतो. मान मध्यभागी. चेहरा शांत. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. आंतरिक सजगता वाढवूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. आंतरिक सजगता. करणार आहोत आपण योग मुद्रा आणि त्यासाठी आपण स्थिती घेतलेलीच आहे. आता उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडा. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र करताना यथाशक्ती प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता उलटचाल करायला हरकत नाहीये. बरं, आता हे उलटचाल काय असतं हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. आधी आपण ही मुद्रा करून घेऊया. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. डाव्या हाताची आपण मूठ वळवली आहे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडलंय. नजर समोर. ठीक आहे. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. आपली हनुवटी हलकीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. आधी पोटाचा भाग पुढे येईल, मग आपल्या छातीचा भाग, त्याच्यानंतर गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैली सोडा. आपल्याला आपल्या सीटचा भाग उचलायचा नाहीये,
तो न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुका. कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. छान, खूप सुंदर. आणि आता शेवटी तुमचे खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडा. म्हणजे तुमची हाताची जी तुम्ही पकड घेतलीये ती हलकीशी सैल करा, लूज करा. म्हणजे खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडली जातील. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. पोटावरती आलेला प्रेशर, त्याची जाणीव, पाठीच्या मणक्याला सुखद असा ताण आहे. रक्ताचा प्रवाह हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो. डायबेटीज उपचारात्मक प्रतिबंधात्मक ही मुद्रा आहे. चेहऱ्याचं तेज याच्याने वाढतं या मुद्रेच्या सरावाने. हे सगळे लाभ आपल्याला या क्षणी मिळणार आहे. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. छान. आता उलट चाल करूया. आपल्याला आपल्या हाताची मूठ थोडीशी घट्ट करायची आहे. खांदे कोपरं हलकीशी मागे ओढून घ्या, खेचून घ्या. आणि आता श्वास घेत घेत डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच वर या. श्वास घेत घेत वर येऊया. आधी कपाळ, नाक, मग गळा असं करत करत ज्याप्रमाणे आपण पुढे झुकलो होतो त्याच प्रमाणे आपण आता पुन्हा मध्यभागी आलोय. हाताची पकड सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती. योग मुद्रा केल्यानंतर आपल्या संपूर्ण रक्ताच्या प्रवाहामध्ये जो काही सूक्ष्म बदल झालेला आहे त्याची जाणीव तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. याकडे लक्ष देऊया. आता ह्यालाच कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत उष्ट्रासन. त्याआधी मी सांगते की उलट चाल जेव्हा आपण आसनं करतो त्या आसनाचे 5 टप्पे असतात. पहिलं म्हणजे पूर्वस्थिती, त्याच्यानंतर वाटचाल, अंतिम स्थिती, उलट चाल आणि पुन्हा पूर्वस्थिती. अशा प्रकारे जसं की आता आपण योग मुद्रा केली तर आपण पूर्वस्थिती काय घेतली होती? वज्रासनाची. बरोबर, वज्रासनामध्ये आपण बसलो आणि मग त्याची वाटचाल करायला सुरुवात केली. म्हणजे आपण हाताचं मनगट पकडलं, ती वाटचाल झाली आणि अंतिम स्थितीमध्ये आपलं डोकं जमिनीच्या दिशेने होतं. बरोबर, तर ही या अशा 5 टप्प्यातनं आपल्याला आसनं करायची असतात. आणि उलट चाल म्हणजेच ज्या टप्प्याने आपण खाली गेलोय तसंच आपण जेव्हा रिव्हर्स येतो म्हणजेच हळूहळू आपण ते आसन सोडायला जातो आणि मग पुन्हा आपण वज्रासनामध्ये स्थिर झालो. ही झाली आपली 5 टप्प्यांमधली आसनं करण्याची पद्धत. ठीक आहे. तसंच आता आपण उष्ट्रासन करूया. तर आपण वज्रासनाची पूर्वस्थिती घेतलीच आहे आणि आता त्याची वाटचाल करूया. गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता ह्या दोन्हीही गुडघ्यांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर घ्या किंवा गुडघे जोडून घ्या. तुम्हाला जे सोपं वाटतंय त्याप्रमाणे कृती. ठीक आहे. गुडघ्यांमध्ये अंतर किंवा दोन्हीही गुडघे जोडलेले. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा किंवा त्याचं माउंटन. तुमची क्षमता ओळखून आपल्याला उष्ट्रासन करायचंय. ठीक आहे. एकतर माउंटन करा किंवा पावलं जमिनीकडे फ्लॅट. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आहेत. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. नजर समोर. ठीक आहे. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, व्हर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी मात्र एवढीच कृती करायची. पुढची कृती करणं शक्यतो टाळायचंय. ठीक आहे. आता बाकीच्यांनी हळूहळू आपला कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करा म्हणजे तुमचं पोट पुढे येईल. बरोबर. हा. आता उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा. तिथे जर आपला तोल सांभाळला गेला तरच मग डाव्या हाताने डावी टाच पकडा. अन्यथा एक एक हाताने आधी कृती करा. आधी उजव्या हाताने उजवी टाच पकडा. मान मागे सैल सोडा. तोंड बंद, डोळे उघडे असतील. हलकसं आपले खांदे मागच्या बाजूला स्ट्रेच करा. बरोबर, ठीक आहे. आता ज्यांनी टाच पकडली आहेत त्यांनी पुन्हा उजवा हात कमरेवर ठेवा आणि डाव्या हाताने डावी टाच पकडा. ज्यांनी दोन्हीही हाताने दोन्ही टाचा पकडल्यात त्यांनी उलटचाल करायला हरकत नाहीये. एक एक हात कमरेवर घ्या. सावकाश. उलटचाल. एक एक हात कमरेवर घ्यायचा आहे. दोन्ही हात पुन्हा खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटू. इथे
काही सेकंद थांबूया. पाठकड्यावरती छान असा प्रेशर होता. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेले होते. योग मुद्रेच्या बरोबर विरुद्ध कृती ती उष्ट्रासनाची असते. त्या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागो. करूया मार्जरासन. त्यासाठी पुन्हा दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आपल्या गुडघ्यांमध्ये शोल्डर एवढं अंतर, थोडंसं आधी गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. पुन्हा आपल्याला खाली बसायचंय पायावर. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे आपला डावा गुडघा ऍडजस्ट करा. दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांच्या जवळ. बरोबर. आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. ज्यांना मनगटामध्ये दुखापत आहे त्यांनी करताना काळजी घ्या. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. सुरुवातीला करूया मार्जरासन भाग 1. श्वास घेत घेत आपल्याला मान वर न्यायची आहे. नजर सिलिंगकडे, तोंड बंद, दातावर दात, डोळे मिटून देह धारणा. पुन्हा इथे गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेलेले आहेत. आपल्या लोअर बॅक, मिडल बॅक आणि वरची बॅक, हे इथे सगळीकडे आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आपल्या सगळ्या पाठीच्या मणक्यामध्ये एक छान असा प्रेशर आहे. अंतर्वक्र आकार आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. थायरॉइड उपचारात्मक, प्रतिबंधात्मक मार्जरासन. मानेची दुखणे सुद्धा कमी होतात या आसनाने. पाठीचा मणक्याचा आरोग्य सुधारतो. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आता करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना सर्वाइकाचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. चेन लॉक पोझिशन. तुमचा पाठीचा मणका अजून सिलिंगकडे वरच्या दिशेला बांधला जाऊ दे. तुमचे शोल्डर थोडेसे वरती खेचले जातील. पाठकण्याला आता बहिर्वक्र आकार आहे, म्हणजे तो सिलिंगच्या दिशेने ताणला गेलेला आहे. कमानीसारखा त्याला आकार आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू तिथे प्रेशर म्हणजे दाब आलेला आहे. आता इथे तुम्ही एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करू शकता. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. पाठीचा कणा अजून सिलिंगकडे ताणला जाईल. संत गतीने सोडायचा. श्वास भरून घेताना चेहऱ्यावरती कुठलीही आठी न आणता यथाशक्ती श्वास भरून घ्यायचा. उलट चाल करताना सावकाश आपली मान पुन्हा मध्ये येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. सगळे पोटाचे स्नायू, पाठीचा मणका एकदम रिलॅक्स करायचा आहे. आणि हीच हालचाल आता थोडीशी डायनॅमिक करूया. श्वास घेत घेत मान वर न्यायची. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. हनुवटी गळ्याकडे. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी फक्त मध्ये येऊन थांबायचं. पुन्हा इनहेल अप, नजर सिलिंगकडे. एक्सहेल डाऊन, हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. मध्ये येऊन थांबूया. सावकाश गुडघे मांड्या जोडून घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हायचे. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. आपल्या पावलामध्ये जर काही जास्त प्रेशर आलं असेल तर थोडंसं पावलं हलवून घ्या. हात पण झटकायला हरकत नाहीये. मनगटामध्ये खूप जास्त प्रेशर येतो. थोडेसे हात पण झटकून घ्या जर प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर.
करणार आहोत आपण भूमातेला नमन. सोपं आहे, हलकसं ट्विस्टिंग आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ठीक आहे. बघा, एकदा उजव्या बाजूला वळायचं, कपाळ जमिनीकडे न्यायचं. मग श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत डाव्या बाजूला खाली झुकून कपाळ जमिनीकडे, पुन्हा श्वास घेत वर. अशा प्रकारे होती. ठीक आहे. करूया सुरुवात. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत उजवीकडे खाली, कपाळ जमिनीकडे जाईल. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत डावीकडे खाली. भूमातेला नमन असं या आसनाचं किंवा या कृतीचं नाव आहे. श्वासाकडे लक्ष देऊन करायची कृती. श्वास घेताना वर यायचं, श्वास सोडताना खाली जायचं. 4 ते 5 वेळेला ही कृती. बरोबर. सावकाश मध्ये येऊन थांबा आणि विश्रांती घ्या. स्टँडिंग मध्ये येऊया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. हातात सपोर्ट न घेता आपल्याला उठता येतंय का बघायचं. करणार आहोत आपण पूर्ण भुजबल्ली विकासक कृती, म्हणजे आपल्या दोन्हीही हातांचं रोटेशन. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण एक एक हात करूया आणि मग दोन्ही हात एकत्रित गोलाकार फिरवायचे. आणि दोन्ही हात समोर घ्या. हातांच्या मुठी वळून घ्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. ठीक आहे. आणि आता सुरुवातीला आपल्याला फक्त उजवा हात गोलाकार फिरवायचा, डावा हात समोर असेल. ठीक आहे. सुरुवात करूया. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. अशा प्रकारे गोलाकार फिरवा 5 वेळेला. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2, 3, 4, 5. हीच कृती डाव्या बाजूने. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, क्लॉकवाईज 5 वेळेला. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2, 3, 4, 5. आता दोन्ही हात एकत्रित गोलाकार फिरूया क्लॉकवाईज 5 वेळेला. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा दोन्ही बाजूनी झालं की थांबा, हाताच्या मुठी सोडून द्या आणि विश्रांती घ्या. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती जाणीव आपल्या दोन्हीही हातांकडे, खांद्यापासून ते मनगटापर्यंत. तिथे काही बदल जाणवतोय का त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. करणार आहोत आपण उत्कट आसन. दोन्हीही पावलांमध्ये अगदी किंचितसं अंतर घ्या. अगदी थोडंसं, म्हणजेच कसं म्हणता येईल, 5 सेंटीमीटर असतं ना, त्याच्यापेक्षा तेवढं अंतर घ्यायचं. म्हणजे एकदम पण जास्त नाही आणि एकदम पण जवळ नाही. अगदी थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात समोर घ्या. ठीक आहे. हा. आता आपल्याला श्वास घेत घेत गुडघ्यातनं बेंड व्हायचंय, म्हणजे खाली यायचंय. आणि मग श्वास सोडत सरळ व्हायचंय. हा. हे आपण 5 वेळा करूया. ठीक आहे. श्वास घेत खाली या, श्वास सोडत सरळ व्हा. 1, श्वास घेत खाली, श्वास सोडत सरळ. 2, 3, 4. आता 5. ठीक आहे. 5व्यांदा आपल्याला खाली बसायचे, हात तसेच ठेवायचे. ठीक आहे. बघा, गुडघ्यातनं आपण बेंड झालोय. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलांच्या टाचा वर उचला. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, नमस्कार स्थितीमध्ये.
थोडीशी ऍडव्हान्स थोडंसं ऍडव्हान्स. बरं सर, तुम्ही एकदम खाली बसलाय. पूर्ण खाली नाही बसायचं. गुडघ्यांवरती प्रेशर येईल एवढं खाली बसायचं. ठीक आहे. सावकाश हात खाली, टाचा जमिनीवर, आणि गुडघ्यातनं सरळ व्हा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. आणि जो गुडघ्यांवरती आपल्या प्रेशर आला होता तो आपल्याला सहन होतोय का, की आपल्याला खूप जास्त दुखल्यासारखं वाटतंय, हे आपलं आपण तपासून पहा. इथे आपण केलं नी बेंडिंग, बरोबर. आता करूया आपण नी रोटेशन. आणि पुन्हा आता मात्र पावलं आपल्याला पूर्णपणे जोडून घ्यायची आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती, गुडघ्यांवरती. ठीक आहे. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय, कमरेतनं सरळ व्हायचं आणि पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत आपण वृक्षासन, आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. बरं, आता इथे भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये जर तो जात असेल तर. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. ओके. ठीक आहे. इथे आपला बॅलन्स सांभाळा पूर्णपणे. हा. आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. बरं, आता हाताची कोपरं ही जमिनीला समांतर असतील. ठीक आहे. आता हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. परफेक्ट, खूप छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. बरं, आता ज्यांना बॅलन्स जातोय तर भिंतीचा आधार घेऊन उभे राहा. नजर समोर. आपलं मेटाबॉलिझम वाढवणारं, रोग प्रतिकारक क्षमता वाढवणारं हे आसन आहे. ठीक आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपले जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी. दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ. ही थोडीशी ऍडव्हान्स कृती आहे. आपण नॉर्मली करताना हात असे साईडने डोक्याच्या दिशेने वर नेतो. आज आपण ते मधूनच, म्हणजे सेंटर मधून डोक्याच्या दिशेने वर नेलेले आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने हीच कृती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. तुमचं पाऊल जे आहे ना ते तुमच्या मॅट वरती एक असं छान ग्रिप पकडा, म्हणजे तुमचा बॅलन्स व्यवस्थित साधला जाऊ शकतो. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी हात जोडलेले आपल्या हृदयाच्या जवळ, अगदीच बॅलन्स गेल्यासारखा वाटतोय, हात पटकन वर जात नसतील, त्यांनी हात अशी साईडने वर घेऊन हरकत नाही करायला. ठीक आहे. शक्य असेल तर हात हृदयाच्या जवळ जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आपल्या क्षमतेने श्वास भरून घ्यायचा, सावकाश सोडायचा. छान, खूप सुंदर. बॅलन्स वाढवणारं हे आसन आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी. खूप छान. दोन्ही हात खाली घ्यायचे. डावा पाय सरळ करायचा. विश्रांती. छान. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. मॅटच्या एका टोकाला जाऊन 2 सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून ठेवूया.
गायत्री मंत्राचा प्रश्न एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. ओम भानवे नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. थांबायचं, खाली बसायचं आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. आपण फक्त 2च आवर्तनं केली. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. डोळे मिटून एक आवर्तन सूर्यनमस्काराचं हे आपण मनाने करायचंय. डोळे मिटून इमॅजिन करा की तुम्ही अजून एक आवर्तन सूर्यनमस्काराचं करताय. आंतरिक सजगता, जोड श्वासाची. करणार आहोत आपण सायकलिंग, दोन्ही पायांनी एकत्रित. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित वर उचला 90 डिग्री आणि एकत्रित सायकलिंग करायचे दोन्ही पायांनी. ठीक आहे. सावकाश दोन्ही पाय खाली घेऊन यायचे, पुन्हा वर करायचे. आपण जसं सायकल चालवतो तसं एकत्रित 5 वेळेला. 1 2 बरोबर, 3 4 5. आता रिव्हर्स सायकलिंग 5 वेळेला. रिव्हर्स सायकलिंग खालून वर. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की पुन्हा पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. अगदी सावकाशानं विश्रांती बघा. तुमच्या कोर मसल्स वरती आलेला प्रेशर तो पूर्णपणे रिलीज होऊ देत. ज्यांना वेट लॉस करायचंय, पोटाचं आरोग्य ज्यांना सुधारवायचंय, त्यांच्यासाठी हे सायकलिंग खूप लाभदायक ठरतं. तुम्ही जरूर याची प्रॅक्टिस करा कधी सुद्धा. श्वासाची गती हलकीशी वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. अजून एक आसन आपण करणार आहोत आपलं कोर मसल्स अधिक बिल्डअप करणारं, ते म्हणजेच द्रोणासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. त्यांचं नुकतंच कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल 6 महिन्यापूर्वी, त्यांनी मात्र हे करणं शक्यतो तरी टाळा. त्याचबरोबर ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी सुद्धा हे द्रोणासन करणं टाळायचं आहे. तरी पुन्हा एकदा सायकलिंगची 1-2 आवर्तनं करायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. सुरुवात करूया. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. नजर दोन्ही पावलांच्या बोटात, अंगठ्याकडे. सावकाश सावकाश. विद्याताई हाताचा सपोर्ट घेऊन वरती या, नाहीतर हाताचा सपोर्ट द्या. हा हा. आणि आधी हा अपर बॉडी वर उचला आणि मग पाय वर उचला. बरं ठीक आहे, थांबा दाखवते तुम्हाला. बाकीच्यांनी उलटचाल करायला हरकत नाहीये. सावकाश हात पाय
खाली, पाठीचा एक एक मणका जमिनीवर. हा, विश्रांती घ्या. बघा, ज्यांना पटकन आपलं संपूर्ण शरीर वरती उचलता येत नाहीये त्यांनी बघा काय करायचं, पाय जोडून घ्या. आधी हाताच्या सपोर्टने अप्पर बॉडीवर उचला. बघा यावरती आता. हा, ठीक आहे. मग दोन्ही पाय वर उचला, गुडघ्यातनं सरळ ठेवून. ठीक आहे. दोन्हीही पाय समजा पटकन वरती नाही उचलता आले, आधी सावकाश खाली ठेवा. खाली ठेवा. हा, आधी एक पाय उचला उजवा. अशी प्रॅक्टिस करा. घरी प्रॅक्टिस करताना आता अशी करा. आधी उजवा पाय वर उचलायचा, तिथे 10 काउंट थांबायचं. हा, मग उजवा पाय खाली घ्यायचा, मग डावा पाय वर उचलायचा गुडघ्यातनं सरळ ठेवून, तिथे 10 काउंट थांबा. हा, बरोबर. आणि मग तो पाय खाली घ्यायचा आणि शक्य असेल तर मग दोन्ही पाय थोडेसे वर उचलून 5 काउंट थांबायचं. हा, ठीक आहे. थोडेसे खाली घेतले तरी चालेल. सावकाश पाय खाली घ्या. अशा प्रकारे घरी प्रॅक्टिस करा. ठीक आहे. सावकाश खाली जमिनीवर, डोकं जमिनीवर आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या टाचा सीटला लावून घ्या दोन्ही पायांच्या. गुडघे, मांड्या, पावलं जोडलेली आहेत. हातांच्या बोटांची गुंफण करून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. आता आपले जोडलेले पाय हे उजव्या बाजूला जातील, मान डावीकडे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा ठेवण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. अंतिम स्थितीमध्ये उजवी बाजू जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायची आहे, डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि आपल्या पाठकण्यावर, गळ्यावर आलेला ट्विस्ट त्याकडे लक्ष. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. समजा तुमचे गुडघे आणि मांड्या याच्यामध्ये गॅप येत असेल तर हळूहळू आपल्याला प्रयत्नाने ती गॅप पूर्णपणे भरून काढायची आहे. हा आपला टार्गेट ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. सावकाश. मान आणि पाय मध्यभागी येतील. टाचा थोड्याशा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या. आता हेच जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे, तिथल्या तिथेच आपण ट्विस्ट करतोय. पाय डावीकडे, मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतो, सोडतोय. छान. आता बघा डावी बाजू जमिनीकडे सैल सोडलीये. उजव्या बाजूला गळ्यावरती, पाठकण्यावर ट्विस्ट आहे. हेही आसन थायरॉइड आणि डायबिटीज उपचारात्मक आहे. प्राणधारणा, जोड श्वासाची. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे. सावकाश मान आणि पाय मध्यभागी येईल. हाताची पकड सोडून देऊया, दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती घेऊया. हे आसन थोडंसं विश्रांतीकारक सुद्धा आहे. या आसनामध्ये अजिबात आपल्या श्वासाची गती, हृदयाची गती वाढत नाही. उलट खूप छान असा एक सुखद असा पीळ असतो पाठीच्या मणक्यावरती. त्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं. विश्रांतीकारक आसनामध्ये हे आसन मोडलं जातं. सावकाश एका कुशीला वळूया, पोटावर करून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका जागावर करून विश्रांती. डोळे मिटून घेऊया. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. जर कुणाला असं अनकम्फर्टेबल वाटत असेल त्यांनी एका हातावर दुसरा हात ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये तुम्ही विश्रांती घ्या पोटावर पडून. सगळ्यांनी आता टीव्ही पोस्चर मध्ये यायचंय. टीव्ही पोस्चर मध्ये येऊया. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. फक्त आपण हातांचा स्टँड करून त्यावरती आपला चेहरा ठेवलाय. ठीक आहे. आता एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ अशा प्रकारे हालचाल करा पायामध्ये. मागच्या मागे आपण ही कृती करतोय.
बरोबर. आता दोन्ही पाय तसेच वर घ्या. दोन्ही पाय तसेच वर. जास्तीत जास्त लांब करा आणि पावलाने टाळी वाजवा. लांब करा आणि पावलाने टाळी वाजवा. अशा एकूण 10 टाळ्या आपल्याला वाजवायच्या पावलाने. आपला पण काउंट करा. 10 टाळ्या वाजवून झाल्या की थांबा. अवकाश थांबूया. दोन्ही पाय सरळ करूया खाली. ठीक आहे. मागच्या मागे दोन्ही पाय जोडून घ्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात खाली घ्या. कपाळ जमिनीवरती. आपण घेतलेली आहे आसनाची पूर्वस्थिती. आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन आणि त्यासाठी स्थिती आपण घेतलीच आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील. हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. ठीक आहे. आता जे हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत आहेत ते आता आपल्याला आपल्या छातीच्या रेषेमध्ये आणायचे. म्हणजेच तुमची हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला जातील. ठीक आहे. आता हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट आपल्या नेवल रिजन पर्यंत वर यायचंय. ठीक आहे. जो हाताचा तळवा खाली सपोर्ट साठी जमिनीवर आहे तो जमिनीपासून वर उचला आणि नजर सिलिंगकडे. कोपरातनं हात सरळ. हाताचे तळवे वर उचलायचे. नाही नाही नाही, खाली या. खाली या सर. खाली खाली. हाताचे तळवे वर उचला फक्त आणि नजर सिलिंगकडे. नॉर्मल श्वास चालू. ठीक आहे. सावकाश हाताचे तळवे जमिनीवर ठेवा. थोडा वेळ कपाळ जमिनीवर राहू देत. पुन्हा एकदा आपण हेच आसन करूया. थोडंसं पावलामध्ये अंतर घेत झालं असेल तर पुन्हा पावलं जोडून घ्या. कपाळ जमिनीवर आहे. ठीक आहे. हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये आहेत. आता एक सावकाश हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा असं करत करत जमिनीपासून हलकसं वर यायचं. जो हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर आहे तो काढून घ्यायचा. थोडीशी कोपरं ही मागच्या बाजूला जाती. नजर सिलिंगकडे. नॉर्मल श्वास चालू. बरोबर. सावकाश हाताचे कोपरं दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर. कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका जागावर पुढे विश्रांती. आता इथे कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये हालचाल झाली म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया शलभासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपली हनुवटी जमिनीवर असू दे. हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडी खाली. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली. हनुवटी जमिनीवर आहे. ठीक आहे. आता एकाच वेळेला दोन्ही पाय जमिनीपासून वर उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवा. एकाच वेळेला. बरोबर. हनुवटी मात्र आपल्याला कुठेही वर उचलायची नाहीये. फक्त आपले पाय आपण वर उचलूयात. आता नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. सायटिका प्रतिबंधात्मक पाठीची दुखणी कमी होतात या आसनाच्या अभ्यासाने. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. हाताचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया. हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये आधी विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून तोंड बंद. श्वासाच्या गतीकडे लक्ष. सगळे शारीरिक बदल त्याचा अनुभव घ्या. त्यानंतर पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन किंवा साधी मांडी घालायची.
पाठीचा कणा सरळ. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण जी काही साधना केली 1 तास, ती संपूर्ण साधना त्याचा मनातल्या मनात मागोवा. त्या सगळ्या साधनेचे शारीरिक, मानसिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. डोळे अलगद मिटलेले आहेत. श्वासाची गती हलकीशी वाढलेली असेल. ती आपण पुन्हा एकदा पूर्ववत करूया दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाने. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. अजून एका वर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. चैतन्य शक्ती, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत या श्वासासोबत. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्या सगळ्या शारीरिक, मानसिक व्याधी, आळस, भीती या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. करूया अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. एक आवर्तन पूर्ण. दुसरं. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. शरीर मन समतोल करणारा, तणाव कमी करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. त्या वर्तनाची मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत शीतली आणि सितकारी प्राणायामाची 2-2 आवर्तनं. सुरुवातीला करूया शीतली प्राणायाम. जिभेची पन्हाळ, जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. करूया सितकारीची 2 आवर्तनं. ओठ विलग, दातावर दात. दाताच्या पटीतनं तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्यांपासून कंठापर्यंत. सित असा आवाज तुम्हाला येईल. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक.
आंतरिक सजगता वाढलेली आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. मनातले सगळे विचार बाजूला झालेले आहे. स्वतःशी आपण थोडेसे काही अंश कनेक्ट झालेलो आहोत. आंतरिक सजगता. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून तिथे किंचितसा दाबून प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो, त्याची अनुभूती. शरीर मन एकरूप होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी, शांत होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. सावकाश डोळे उघडूया. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. पापडी न हलवता स्थिर नजरेने या ओमचं निरीक्षण करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम आपल्या डोळ्यांमध्ये आपण सामावून घेऊया. माऊलींनी वर्णन केलेलं गणेश रूपी ओम. अकार चरण युगल, उकार उदर विशाल आणि मकार महामंडले मस्तकाकारे असा हा सर्वव्यापी सर्वसाक्षी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या आज्ञाचक्रामध्ये म्हणजेच आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. दोन भुवयांच्या मध्ये जी जागा आहे तिथे हा ओम पाहण्याचा प्रयत्न. गणेश रूपी ओम दिसे न दिसे, पण मनात ओमचं विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन, मानसिक स्थिरता. आपली जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत शरीर मनाने स्थिर होता. गणेश रूपी ओमचं मनन स्मरण चिंतन. सर्व विद्यांचा अधिपती श्री गणेश, सर्व विघ्नहर्ता श्री गणेश, त्याचं स्मरण मनन चिंतन, त्याच्या आशीर्वाद आपण आपल्याला घेऊया. करूया मकार लांबवलेले 5 ओंकार एका लागोपाठ एक अगदी हळू आवाजामध्येच आपल्या कानांनाच आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हे 5 ओंकार करणार आहोत. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. काही क्षण शांत
दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. आपल्या बंद डोळ्यांसमोर विघ्नहर्ता गणेशाची मूर्ती. प्रार्थना. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रांगुदा या वीणावरदण्डमण्डलकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदिति देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती या श्वेतपद्मासना. शांतिपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत तकडे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार सगळं सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांचा कड्यांचा धरत्या. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्थानाला देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हरिओम.